नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि तुम्ही बघू शकाल माझा आधीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. तर आम्ही आज दीदीकडे आलेलो आणि दीदीकडे ना बाजूला पूजा होती सत्यनारायणची. तर सत्यनारायणची पूजा होती आणि दत्त जयंती होती म्हणून. आणि मी बघा चप्पल घेऊन मी आज जाते आतमध्ये खरं, बट चप्पल काढायलाच विसरली मी ब्लॉगच्या नादेमध्ये. तर शूट करता करता मी बिना चप्पलचीच म्हटलं आतमध्ये गेली होती. आणि मग देवाचं दर्शन झालं. आपल्यासमोर कोणताही देव असू दे, गणपती असू दे किंवा महादेव असू दे, तो देव असतो ॲक्च्युली. आणि खूप सुंदर वाटलं. किती दिवसांनी असं वाटलं की पाया पडते करून पूजेच्या असं वाटतं. कारण की आधी मी ज्या बिल्डिंगमध्ये राहायची ना, त्या बिल्डिंगमध्ये 26 जानेवारीची पूजा होती. तर आम्ही तिकडे कसं वर्षातनं एकदा आम्हाला ते पूजाचं म्हटलं आनंद घ्यायला भेटायचा. कोणाला प्रसाद वाटणं, हे वाटणं, ते मज्जा यायची लहानपणी. आणि मग मस्तपैकी प्रसाद खाऊन शिरा आणि घरी आलो आम्ही. घरी जेवण घरीच घेतलं कारण की तिकडे खायला त्याला अक्कोड वाटत होतं. आणि जेवायला मस्तपैकी गुलाबजाम आणि छोले पुरी आणि माझं फेवरेट म्हणजे काय, डाळ आणि भात. बस मला डाळ भात अजून काहीच नको आणि अजून एक गुलाबजामुन. ते तर माझं स्वर्ग आहे. गुलाबजामुन तर कधी विसरूच शकत नाही. आणि मी हेल्मेट घालून घालून गाडी चालवायला जाते नाही. गाडी तर माझा भाऊ चालवणार. बट मी थोडा थम्सअप पिते. थम्सअप पिऊन नंतरला मी घरी आल्यानंतर मला दीदीनी मसूर दिली. ती सर्व मसूर खाली पडली. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच भेटत राहा. देन बाय.